माझे फॅन्स मला हेल्प करणार, वोट करणार आणि केलं होतं त्यांनी. मी जेव्हा YouTubeला चेक केलं खूप रडायला आलं. खूप म्हणजे खूप एकदम वाईट तुला वाटलं असं की कोण वाटतं की त्या घरात तुझी जागा घेतली की त्याने आज बाहेर असायला हवं होतं, तिने आज बाहेर तर असायला लहान मुलांना तू समजून घेणं हे तुझं मोठं मन पाहिजे होतं. मी जर तिच्यासारखं वागली तर तिच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला म्हणून बाहेर जे काही झालं अनुश्री आणि रुचिताबद्दल खूप बोललं गेलंय, तर तू आता उत्तरं देणार आहेस का बाहेर आल्यावर? मी चावी चोरली, अंडे चोरले, त्या रागात केलं विशाल तिने ते. बोलताना दिसला की तन्वी कॅरेक्टर पकडून चालते, तर आम्ही सगळे बाहेरून पाहतोय पण तू घरात होतीस, तर तुला असं कोण वाटतंय की फेक वागतंय असं कोण वाटतंय? सोनाली. नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठीच्या घरातून आपली लाडकी राधा पाटील बाहेर आली आहे आणि आता ती आपल्या सोबत आहे. खूप खूप स्वागत आहे राधा, कशी आहेस? एकदम मस्त आहे. काय केलं सगळ्यात आधी बाहेर आल्या आल्या? काय नाही, झोप कंप्लीट केली, आईच्या हाताचं खाल्लं, बस एवढंच. आणि आईसोबतची भेट कशी होती? इतक्या दिवसांनी भेटलीस, घरात तू खूप मिस करत होतीस. आई काय म्हणाली स्पेशल? काय नाही, तिचं म्हणणं होतं, "काय कुठे जाणार आहे? तू खेळायला पाहिजे होतीस अजून, छान खेळत होतीस." असं म्हणणं होतं तिचं. आणि जेव्हा तू उभी होतीस, इविक्शनचा दिवस होता, तुला असं वाटलं की आपणच बाहेर पडणार, असं मनात नक्की काय होतं त्या मोमेंटला? नाही, मला असं वाटलं नव्हतं, कारण की मला जेव्हा भाऊ प्रश्न विचारत होते, की "काय वाटतं राधा तुला?" तर मला असं वाटलं की मी सेफ असेल, कारण की माझे फॅन्स मला हेल्प करणार, वोट करणार आणि केलं होतं त्यांनी. मी जेव्हा YouTubeला चेक केलं, तेव्हा मला खूप वोटिंग आले होते. खूप सपोर्ट केला मला. पण जेव्हा माझी एक मिस्टेक झाली, मला रिग्रेट होते त्या गोष्टीचं, की मला घरी जायचंय, मला आईची आठवण येतेय, असं बोलली. झालं असेल, काही पब्लिकला वाटलं असेल, हिला नाही करमत आहे तिथे, असं वाटतंय मला आता. रिग्रेट होते ती गोष्ट. तू असं म्हणताना दिसली होती की मी बोलली की मला नाही समजत आहे, तर मला घरी पाठवतील, असं म्हणाली. हो, हो. मी बोलली, की मला नाही कळत आहे आणि कळतच नव्हतं स्टार्टिंगला, पण जेव्हा मला दुसऱ्या हफ्त्यामध्ये कळालं, जेव्हा मी एन्जॉय करायला लागली, मग असं वाटत होतं, की मला नाही जायचंय आता घरी, मी खेळेल आणि खेळून दाखवेल खूप चांगलं. आणि त्या मोमेंटला हे सगळं रेड लाईट माझ्यावरती पडली, तेव्हा खूप रडायला आलं. खूप म्हणजे खूप एकदम वाईट वाटलं, की असं नाही व्हायला पाहिजे होतं असं. आणि तुला असं कोण वाटतं की त्या घरात तुझी जागा घेतली की त्याने आज बाहेर असायला हवं होतं, तिने आज बाहेर असायला हवं? हां, जिने मला नॉमिनेट केलं तीच सोनाली, की कुठे दिसत नाहीये, गेम खेळत नाहीये, परत ड्युटी ती पूर्ण करत नाहीये. म्हणून मला असं वाटत होतं, की सोनाली बाहेर जायला पाहिजे होती. आणि पहिल्या आठवड्यात जेव्हा दीपालीताई बोलली लावणी डान्सच्या बद्दली, त्यामुळे तुझं मॉरल डाऊन झालं होतं, त्यामुळे तू खचली होतीस, असं काही घडलं होतं? हो, खचली म्हणजे मला मी तिला खूप सीनियर मानते. खूप तिला खूप इज्जत करते, तिची रिस्पेक्ट करते, की एक मोठी ताई आहे किंवा ती ह्या क्षेत्रातली पहिला डान्सर होती लावणी. तर तिची खूप मी इज्जत करते आणि मी आधीपासूनच ठरवलं होतं, जेव्हा मला कळालं, की दीपाली ताई आहे, तेव्हा मी ठरवलं होतं, की माझं जमेल तर दीपाली ताईसोबत. पण ते उलटं झालं, की ती डायरेक्टली माझ्यावरती म्हणजे तिला मी पटतच नव्हती. मी कुठे थांबली की माझ्याबद्दल टीका करणार, दुसऱ्यांना बोलणार, असं तसं. आणि मग जेव्हा मला कळत होतं ती माझ्याबद्दल बोलते वगैरे, मग मी पण की काय आहे म्हणजे सीनियर मी तुझी सीनियर म्हणून मी तुझे रिस्पेक्ट करते. तर लहान मुलांना तू समजून घेणं हे तुझं मोठं मन पाहिजे होतं त्या टायमिंगला. आणि तू डायरेक्टली टीका करते. तेव्हा मी तिला बोलली की "तू आधी माझा शो बघ, माझा डान्स बघ, त्यानंतर तू माझ्यावरती टीका कर. आधी तू टीका करायची तुला कोणी परमिशन दिली पण नाहीये." असं झालं होतं माझं. पण दीपालीताई जे काही बोलली त्यामुळे तू खचली होती. मनात नक्कीच थोडा राग आला असेल. पण तरीही तू 2-3दा दीपालीताईच्या पाया पडताना दिसलीस आणि जेव्हा तू घरातून बाहेर पडलीस, तेव्हाही तिच्या पाया पडलीस. अ, असं असतं ना, की एक आपण रिस्पेक्ट करतो ज्यांची, मग ते आपल्याला किती पण वाईट बोलले तरी पण आपण रिस्पेक्ट ती सोडायची नसते आणि माझ्या आईने मला हे लहानपणापासून शिकवलंय. तर तेच मी डोक्यामध्ये ठेवून मला किती पण काय बोलली तरी मी जर तिच्यासारखं वागली तर तिच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला म्हणून मी जे मला वाटतं ते मी केलं. आणि टोळीला किती मिस करते राधा. खूप मिस करते मी त्यांना. बाहेर त्यांनी लवकर यावं, पण नको खेळून या निवांत. कारण की मिस करते मी त्यांना खूप. कारण एकत्र राहिलो एवढे दिवस. अनुश्रीला मी खूप मिस करते, कारण तिचा माझा बॉन्ड खूप
छान झालं होतं. खूप रडते ती, सागर दादा पण खूप रडतोय. पण मी अनुश्रीला खूप मिस करते, की आली की पहिलं मी तिला भेटणार आहे. पण बाहेर जे काही झालं अनुश्री आणि रुचिताबद्दल खूप बोललं गेलंय. तर तू आता उत्तरं देणार आहेस का बाहेर आल्यावर? त्या तशा नाही आहेत खरं तर, की खूप डेंजर किंवा जिथे रुचिताला वाटतं की हे नाही चांगलंय, तर तिथे ती खूप जोरात आवाज उठवते, खूप जोरात रिॲक्ट करते. म्हणून लोकांना असं वाटतंय ती खूपच अशी आहे म्हणून, पण ती तशी नाही, चांगली मुलगी आहे आणि अनुश्री पण चांगली आहे. जेव्हा आम्ही 5 जण ग्रुपमध्ये वेगळे आणि 12 जण हे वेगळे आणि बहुमताचं जेव्हा येत होतं, तेव्हा आमची बाजू कोण मांडत नव्हतं म्हणून अनुश्रीला राग येत होता म्हणून अनुश्रीनी चावी चोरली, अंडे चोरले. त्या रागारागात केलं तिने ते. चोरीचा एक मुद्दा सुरू आहे आणि आता असं बोललं जातंय की टोळी चोरी करते किंवा अनुश्रीला बोललं जातंय. हां, अनुश्रीला आम्ही समजावलं होतं, "अरे नको करू." ती बोलली, "नाही, मी ह्यांच्या अंडीच फोडणार आहे. हे लोकं आपली बाजू नाही ना मांडत आहेत. ह्यांची अंडीच फोडणार आहे मी." असं होतं तिचं आणि तिने ते केलं. पण राधा कुठल्या गोष्टीची खंत वाटते, की मी असं केलं असतं तर आज मी घरी असती, असं काय वाटतं? हां, मी माझे स्टँड लवकर घ्यायला पाहिजे होते जिथल्या तिथे. पहिल्या दिवशी जे की दीपाली ताई बोलली तेव्हा. परत माझ्याबद्दल लोकं मागून बोलत होते. हे मला मुली येऊन जेव्हा सांगत होते, तेव्हा मी क्लिअर करायला पाहिजे होतं ते, जे की मी नाही क्लिअर केलं. असं वाटतं तेव्हा ते मुद्दे मी माझे उचलले असते, तर आज मी तिथे असते. आणि कोणाबद्दल राग आहे मनात? नाही, असं काय नाही. 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 ओके. विशाल बोलताना दिसला की तन्वी कॅरेक्टर पकडून चालते. तर आम्ही सगळे बाहेरून पाहतोय, पण तू घरात होतीस. तर तुला असं कोण वाटतंय की फेक वागते, असं कोण वाटतंय घरात? नाही, असं काय नाही वाटत आहे. तन्वी माझी फ्रेंड आहे. भले ती आमच्यामध्ये नाही बसत आहे, पण मी जिथे पण तिला एकटी दिसतीये, तर ती माझ्याकडे येऊन माझ्याशी बोलतीये. परत सांगते समजावून, की "तू तुझा स्टँड घे, तू त्यांच्या मागे नको थांबूस." असं-तसं ती मला सांगते म्हणून मला नाही वाटत आहे, की ती फेक वगैरे वागतीये. आणि तिच्या व्यतिरिक्त असं कोणी वाटतंय त्या ग्रुपमध्ये? आता मी ह्या लोकांना रिअल लाईफमध्ये कधी बघितलं नाहीये ना, कधी मला माहिती आहे त्यांचा स्वभाव, तर मी नाही सांगू शकत ही गोष्ट, की ते फेक वागतायत का खरे वागतायत. आणि आता पुढच्या आठवड्यात कोणी घराबाहेर पडावं म्हणजे नॉमिनेट कोण आहे, कोण नाही हे सोडून कुठला सदस्य खरं डिझर्व्ह करतोय बाहेर येणं असं राधाला वाटतं? सोनाली काय करतच नाही का तिथे काय माहिती. सोनाली आणि ओंकार दादा असू शकतो. ओंकार दादा जर चांगला खेळला तर राहील पण. पण सगळ्यांना यायचंच आहे तर सोनाली पहिला येऊ देत बाहेर. तर तुला जाता-जाता प्रेक्षकांना तुझ्या स्टाईलमध्ये घरातून निघतानाही तू तुझ्या स्टाईलमध्ये सगळ्यांना बाय केलंय. तर तुझ्या स्टाईलमध्ये प्रेक्षकांना जाता-जाता काय सांगणार? बाय. एवढंच सांगेन. थँक यू सो मच राधा आणि खूप खूप शुभेच्छा. थँक यू.